नमस्कार मंडळी. मी आज तुम्हाला खास आपल्या मुलांसाठी एक पॉवरफुल उपाय घेऊन आलेले आहे. हा उपाय मी दरवर्षी करते आणि याही वर्षी केलेला आहे. तुम्ही अजून केला नसेल तर या 5 दिवसात नक्की करा. गणपती बाप्पाचे 5 दिवस गेलेले आहेत आणि आता 5 दिवस उरलेले आहेत. यासाठी तुम्ही हे यंत्र तयार करा आणि गणपती बाप्पाजवळ 5 दिवस ठेवून नंतर आपल्या मुलांच्या दप्तराजवळ मध्ये ठेवा. जेथे त्यांचं अभ्यासाचं दप्तर ठेवलेलं असतं नेहमी त्या ठिकाणी ठेवा. हा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने, आत्मविश्वासाने आणि मनमोकळेपणाने करताना 108 वेळा गणपतीचे मंत्र म्हणायचे आहेत. जे तुम्हाला योग्य वाटत असेल ते, आणि मंत्र येत नसेल तर फक्त गणपती बाप्पा मोरया म्हणून हा यंत्र तयार करा. हे यंत्र व्यवस्थित चौकोन आखून वरती लक्ष्मी गणेशाय नमः लिहून आणि यंत्र तयार करायचं आहे. हे यंत्र तयार करून त्याच्यावर मंत्र म्हणून गणपती बाप्पाजवळ ठेवा. यंत्र व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा आणि सफेद कागदावर हिरव्या पेनने तयार करा. तसा पेन आणि कागद पिवळाही चालेल, तरी वापरला तरी चालेल, पण यंत्र तयार करताना पूर्ण श्रद्धेनेच तयार करायचे. या यंत्राने मुलांच्या अभ्यासात खूप प्रगती होते. मुलांचा अभ्यास केलेला पूर्ण लक्षात राहतो. या यंत्राची स्थापना करून गणपती बाप्पाजवळ थोडे गूळ आणि खोबरं पण ठेवू शकता. या यंत्राला तयार करताना तुम्ही पिवळा किंवा गुलाबी, लाल अशाच रंगांचा पेन आणि कागद वापरायचा आहे. कारण घरात प्रत्येक वस्तू असते असं काही नाही. त्याच्यामुळे पिवळा, गुलाबी, हिरवा या कागदांवर तुम्ही हे यंत्र तयार करून 5 दिवस गणपती बाप्पाजवळ ठेवून नंतर मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, गणपती बाप्पाचे तुम्ही जेवढे उपाय केलेले आहे ते पूर्ण श्रद्धेने करून आणि जेव्हा ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या वस्तू तुम्ही त्याच ठिकाणी त्याचा खूप सारा फायदा होतो. पुढे आपण बरेच उपाय घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. शेअर करताना